नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, येत्या 26 सप्टेंबरला कापूस आणि सोयाबीनच्या अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. येत्या 26 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादन घेतले असेल त्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत हा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पण या अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी तुमचं नाव या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. जर तुमचं नाव या यादीत असेल तरच तुम्हाला हा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं नाव या अर्थसहाय्याच्या यादीमध्ये कशा प्रकारे चेक करू शकता त्याची संपूर्ण प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. ती राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5,000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील. 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5,000 रुपये, कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे. आता सर्वात पहिले काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पोर्टलच्या लिंक दिलेला आहे, त्या लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्या समोर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा हा ऑफिशियल पोर्टल अशा प्रकारे ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी हा पोर्टल तयार करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी 3 ऑप्शन दिसत आहे आपल्याला: लॉग इन, डिस्बर्समेंट स्टेटस, फार्मर सर्च. लॉग इन म्हणजे या ठिकाणी जे ऑफिस लॉग इन आहे, जे त्यांचे अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी लॉग इन करू शकता. डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये क्लिक केला तर आपल्यासमोर आपला आधार नंबर आणि दिलेला कॅप्चा आणि आपला आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येणार. ते OTP आपल्याला फिलअप करावं लागेल. त्यानंतर आपला डिस्बर्समेंट म्हणजे आपला अर्थसहाय्य आपल्या खात्यात जमा झाले का त्या संदर्भात स्टेटस या ठिकाणी शो होणार आहे. परत होमवरती क्लिक करा. आता आपल्याला आपलं नाव कापूस आणि सोयाबीनच्या अर्थसहाय्य यादीमध्ये चेक करायचे आहे. त्यासाठी फार्मर सर्च यावरती क्लिक करा. आता आपल्यासमोर फार्मर लॉग इन ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपला आधार नंबर टाईप करा आणि गेट OTP फॉर आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा. त्यानंतर गेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपला आधारसोबत लिंक असलेल्या नंबरवरती OTP सक्सेसफुली पाठवण्यात आलेला आहे. या ठिकाणी ओकेवरती क्लिक करा आणि आपला आधारवरती आलेला OTP या ठिकाणी फिलअप करा. OTP फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर आधारवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज येईल, आधार व्हेरीफाय सक्सेसफुली. ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचा एक नवीन पेज ओपन होणार. सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी आपला डिव्हिजन निवडायचे आहे. डिव्हिजन निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडल्यानंतर आपला गावाचं नाव म्हणजे आपला सातबारा कोणत्या मौजामध्ये येतील त्या विलेज नेम या ठिकाणी निवडायचे. त्यानंतर सर्चवरती क्लिक करा. सर्चवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे सोयाबीन आणि कापूसच्या लाभार्थ्यांच्या यादी अशा प्रकारे ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या यादीमध्ये आपलं नाव तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.